2 सामने जिंकले आहेत कर्तेश्वर मोठे विंगार या टीमला त्यांच्यासाठी आता थोडासा ब्रेक जरूर असेल. आजचा शेवटचा दिवस आहे. टीम्सना कोऑपरेट देखील करणं गरजेचं आहे. पाडीचं का आयोजन चांगलं आहे. गेले 4 दिवस तुम्ही या ठिकाणी आजचा 5वा दिवस 5 दिवस सलग डे नाईट कारण एक डे ऑप्शन कंप्लीट करून देखील तुम्ही दाखल झालात. कारण आयोजकांवरती असलेलं प्रेम त्यापेक्षा विश्वास महत्त्वाचा बनत असतो. त्यामुळे अगदी पॅडी सर 4 दिवस अगदी आपण फिजिकली फिट नसताना देखील आपण त्यांना पाहिलं. त्यांचं स्वागत करूया. आज मी तर म्हणेन मी दाखल झालो आहे कारण तलवलीमध्ये देखील एक स्पर्धा आहे. परंतु गोरख रसाल खरं दादांना खरं तर कोणीच नाही बोलू शकत ना असं व्यक्तिमत्व आहे. कारण एक आठवण एक किस्सा मी दररोज तुमच्यासोबत शेअर करेन. पाडी हा पहिलाच बॉल या ठिकाणी अफलातून बॉलिंग पाहायला मिळेल. कारण ती स्पर्धा पार पडली जी आपण पाहायला गेलं कासपच्या मैदानावरती. निलेश 11 वडगाव ची स्पर्धा होती. जांभळी टीमनं खरं तर रनरअप ठरले होते. त्या मॅचमध्ये गोलंदाजी चांगली राहिली होती. केलंबा देवी खरोची टीम सारख्या मोठ्या टीमला देखील त्यांनी फाईट दिली होती त्या जांभळी टीमनं. वेगवान आहे, फास्ट अँड फ्युरियस, परंतु लाईन खराब आहे. पंचांनी विंग्स ओपन केलेत. वाईटचा इशारा या ठिकाणी आला आणि सातत्यानं आपण पाहिला वेगवान गोलंदाज साऊथ आफ्रिकेचा आपण डेल स्टेन यांना देखील पाहिलं असेल. वेग त्यांच्याकडे होता परंतु ॲक्युरसी एकाच टप्प्यावरती सातत्यानं गोलंदाजी करण्याची स्विंग करण्याची क्षमता त्या गोलंदाजाकडे होती. तीच गोलंदाजी करावी लागेल. नीरजला स्विच हिटचा प्रयत्न, लगी तो आबाद नाही तो बरबाद, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु 2 चान्स बावलेत, मिस केलेत. मी तर म्हणेन या ठिकाणी फिल्डरनं देखील परंतु या बॉलवरती 1 धाव कंप्लीट केली. या टीमची टोटल 2 धावा धावफलकावरती लागल्या जातील. सध्याच्याकडे मॅच सुरू आहे. एका बाजूला जय मल्हार वाशिवली त्यांच्या विरोधात आपण पाहतोय मरिया जांभिवली या नावानं संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आनंदजी पैठणे यांच्या माध्यमातून प्रस्तुत केलेला हा संघ संस्कृती समर्थ इलोन मरिया जांभिवली. यावेळेसचा बॉल पुलचा पटका क्षेत्र खाली या नामी संधी या ठिकाणी आहे बॅटरसाठी. परंतु यावेळेस हुलकावणी दिली आणि यावेळेस थोडंसं डायरेक्शन चेंज केलं शेवटच्या मुवमेंटला बॉलनं. परंतु फील्ड केलं, बॅकअप चांगलं होतं आणि 2 धावा या बॉलवरती कंप्लीट केल्या गेल्यात प्रथमेश गायकरांच्या माध्यमातून. टीमची टोटल तर बनेल 4 धावा धावफलकावरती लागल्या जातील. 4 रन्स ऑन बोर्ड. सत्ताच्याकडे सुरुवात चांगली आहे कारण सकाळपासून आधी तलवलीची मॅच या ठिकाणी वाशिवली टीमनं खेळली. चांगला परफॉर्मन्स राहिला टीमचा. परंतु अलंग द कार्पेट हा पटका डीप मध्ये चालला. क्षेत्ररक्षक या बॉलवरती सूरज कोंडिलकर येतील आणि त्या बॉलला फील्ड करतील, उचलतील, फेकतील. तत्पूर्वी एक सिंगल एक्झिक्यूट केली या बॅटरनं. टीमची टोटल आता 5 वरती जाऊन पोहोचले विदाउट लॉस. ऑन स्क्रीनवरती अतिशय दर्जेदार ग्राफिक्स आपण पाहू शकतो टेनिस मंत्राच्या लाईव्हच्या माध्यमातून. सध्याच्या घडीला प्रचंड ट्रेंडिंग वरती असलेली वाहिनी टेनिस मंत्रा आपण पाहायला गेलं. या टीमचे सर्व असतील मास्टर माइंड संजय सोळंके आणि त्यांची संपूर्ण टीम. विशेषतः मी तर कौतुक करेन कॅमेरामॅनचं देखील कारण मी स्पर्धा गेले 4 दिवस पाहतोय. अतिशय चांगलं कव्हरेज कॅमेरांचं केलं जातं. अगदी खेळाडूंना प्रसिद्ध देण्याचं काम ही वाहिनी करत असते, कॅमेरामॅन करत असतात. परंतु पडद्या मॅचचे हिरो खरं तर कॅमेरामॅन आहेत आणि खरं तर टेनिस मंत्राचे सर्व कॅमेरा त्यांचं विशेष कौतुक असेल कारण त्यांच्याकडे भरपूर सारी कला आहे. खोलात टाकला, चॉप करण्याचा प्रयत्न आणि बॉल अगदी बॅटची कडा घेऊन पाठीमागे चला लॉंग स्टॉपला या बॉलवरती आलाय हा चौकार. धावा धावफलकावरती आहेत आणि पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना जय मल्हार वाशिवली टीम जाऊन पोहोचली. ती विदाउट लॉस 6 या अंकावरती. नीरज कोंडिलकरचं चांगलं षटक पाहायला मिळालं. शेवटचा बॉल देखील चांगला होता. त्याच्यावरती मित्र म्हणेन बॅटची कडा, बॉल पाठीमागे, वेग भरपूर होता त्या बॉल मागे आणि त्याच्या जोरावरती बॉल सरळ निघून गेला लॉंग स्टॉपला. 4 धावा त्या ठिकाणी आल्या. टेनिस मंत्रा या वाहिनीचा आपण उल्लेख या ठिकाणी केला. सध्याच्या घडीला आपण जर प्रेक्षक वर्ग पाहत असतील
व्ह्युअरची भूमिका देखील चांगली आहे, परंतु प्रेक्षक मायबाप विनंती असेल, खाली सबस्क्राईबचं बटन आहे, अगदी सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करा आणि टेनिस मंत्राच्या माध्यमातून विविध अपडेट्स तुमच्यापर्यंत अगदी क्विक आणि फास्ट पोहोचवले जातील. चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटीसाठी करत हे चॅनल ओळखलं जातं आणि त्याचे सर्व आपण पाहतोय. संजयजी सोलंकी यांना आपण पाहतोय, त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला जरूर विसरू नका. टेनिस मंत्रा ब्रँड आहे क्रिकेटमधील. 10 धावा फलकावरती सध्याच्याकडे लागल्या गेल्यात आणि बॉलिंग ट्रॅकवरती अप टू द मार्क यावेळेस पाहायला मिळेल समीर कोंडिलकर. आणखीन एक वेगवान दर्जेदार गोलंदाज, परंतु सर्व आहेत सपोज सिस्टीम जर CSB क्रिकेट संघ धारणीची त्यापेक्षा एक चप्पल खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. ते ग्रुप ग्रामपंचायत आसरेचे उपसरपंच सन्माननीय हरिजी दुर्गे साहेब यांच्या या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचे स्वागत या स्पर्धेमध्ये करूया. याचा बॉल फुलटॉस आडवा बॅटनं बॉलला केलं, स्ट्रेट ऑन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील. लॉंग ऑनचा सूरज कोंडिलकर या बॉलवरती आला, एक सिंगल कंप्लीट केल्या, माफ करा अगदी सिंगल एक्झिक्यूट केली या बॉलवरती आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आता पोहोचले 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. सातत्यानं सिंगल डबलचं क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पाडी सर, सिंगल डबल देखील तितकीच महत्वाची आहे. उगाच सिंगल डबलला क्रिकेटची लाईफ लाईन म्हणत नसतात ना, त्यामुळे या स्ट्राईक रोटेशन होणं, पार्टनरशिप बिल्ड करणं, या सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. चॉप केलाय, चांगला बॉल, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह यावेळेस पाहायला मिळाला. माईटची गोलंदाजी होते. आम्ही म्हटलं ना, अगदी ज्या टीमकडे गोलंदाज चांगले आहेत ना, टीम शृंखला जिंकत असते. परंतु या टीमनं चांगलं प्रदर्शन केलं या हंगामामध्ये, कारण चांगला परफॉर्मन्स राहिला गोलंदाजांचा. का त्याच्यामध्ये आपण विचार करा, अगदी पहिला गोलंदाज नीरज कोंडिलकर, त्यानंतर समीर कोंडिलकरला आपण पाहतोय आणि बरेचसे गोलंदाज आहेत. कारण या टीममध्ये जर आपण पाहायला गेलं ना, 11च्या 11 खेळाडू चांगले आहेत. त्याच्यासमोर जय मल्हार वाशिवली, रासायनिक बदल ताकदवर संघ दीपक झिंगेचा फटका फसलेला, परंतु क्षेत्ररक्षकाने झेल सोडला आणि डायव्हर्जन दिलं बॉलनं शेवटच्या क्षणाला आणि बॉल सरळ निघून गेला. लॉंग लेग एरियामध्ये आलेला हा नशिबाचा चौकार. क्रिकेट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला धावा क्विकली कराव्या लागतात. सेट होण्यापुरता तुमच्याकडे टाइम नसतो. टीमची टोटल आता पोहोचली ती 16 रन्स ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या समीर कोंडिलकर. त्याच्या समोर दीपक झिंगे, हा फटका फसलाय, परंतु यावेळेस वन बाउन्स बॉल चालाय सीमा रेषा पार. आला दीपक झिंगेच्या बॅट मधून बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती आता 20 या अंकावरती. स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकफुटला जाऊन हा स्क्वेअर कटचा फटका. डीप बॅकफुट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, बॉलला फील्ड केलं, तत्पूर्वी एक सिंगल एक्झिक्यूट केलं या ठिकाणी आणि 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणि जांभेली टीमच्या गोलंदाजांसाठी आता सुवर्ण संधी आहे. जे माऊली डीजेचे प्रोप्रायटर आहेत, त्यासोबत एक क्रिकेट प्रेमी म्हणून त्यांना ओळखलं जातं, नवनाथजी कोंडिलकर यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हे पारितोषिक नेहमीच आपण पाहत असतो. आपल्या गावच्या टीमला पाठिंबा द्या, थोडीशी पाठेल, परंतु अभिमान वाटेल आपण असं म्हणत असतो ना, सपोर्ट करत असताना. बॅटची कडा, बॅटची लिडिंग एज, बॉल चला पाठिंबा लॉंग स्टॉपला. आउटफील्ड फास्ट आहे आणि आणखीन एक चौकार आलाय. हा वाशिवली टीमसाठी संघर्षमय चौकार. दोन षटकं संपली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 25 रन्स ऑन बोर्ड. ऑन स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकतो का आपलातून बॅटिंग साकारली, त्याच्यामध्ये थोडीशी मिसफील्ड देखील पाहायला मिळाली. मी म्हटलं ना, आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो. यस सर, पाणी मैदानाच्या आतमध्ये
चला 12th मान आपण पाणी मैदानाच्या आतमध्ये लगेच या ठिकाणी घेऊन जायचं आहे. 2 ओव्हर संपल्यात आणि आपण ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेऊया, कारण उन्हाचा प्रहर थोडासा वाढत चालला आहे. 5:17 आहे आणि पाण्याची कमतरता नेहमी जाणवत असते. पाणी जीवन म्हटलं जातं आणि पाणी अगदी ते पिलंच पाहिजे, कारण डिहायड्रेशनचा धोका नेहमीच उद्भवत असतो आणि अशी कोणती परिस्थिती खरं कोणत्या खेळाडू उद्भवू नये त्यासाठी खूप सारं पाणी आपण जरूर पिलं पाहिजे. आणि आपण पाहतो 2 षटकं संपलीत, 25 धावा उल्लेख केला आपण. जे मुख्य मान्यवर आपण पाहतो मुख्य व्यासपीठावरती, मान्यवर म्हणण्यापेक्षा CHB क्रिकेट संघ धारणी या टीमला नेहमीच त्यांचा पाठिंबा असतो. आणि आपण पाहायला गेलं असं म्हणतात ना, पाठिंबा देणारे माणसंही सोबत असावी लागतात. आणि या टीमचे सपोर्ट सिस्टीम आपण जर पाहायला गेलं सर्वा आणि ज्यांच्या आयोजक माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी बनवण्यात आली आहे ते हरेशजी दुर्गे आणि गोरखजी जसाल मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. खूप मोठा आधार या ठिकाणी आपण पाहायला गेलं सपोर्ट या टीमला आहे, कारण बरीचशी वर्ष अगदी क्रिकेट मध्ये या कधी खेळाडूंनी दिलीत आणि गावासाठी देखील बरीचशी विकास कामं, कारण नुसतं क्रिकेट खेळून चालत नसतं. आपण पाहायला गेलं तर क्रिकेट खेळून चालत नसतं, तुम्हाला अगदी आपल्या गावासाठी कामं करावी लागत असतात. आणि उपसरपंच हा जो आपण पहिला पदाचा स्वीकार जेव्हा अगदी साहेबांनी केला तेव्हा बरीचशी कामं अगदी त्यांच्या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ते कार्यसम्राट उपसरपंच आपल्याला पाहायला मिळाले हरेश दुर्गे साहेब आणि माजी उपसरपंच आणि त्यासोबत गोरख रसाल एक खूप मोठं नाव आहे. यावतचा बॉल क्षेत्ररक्षक आहे, सॉफ्ट डिसमिसल आणखीन एक पाहायला मिळाला. सूरजने टिपला, जेल संपवला. आणखीन एक बॅटरचा खेळ, अक्षय झिंगे, दीपक झिंगे बाद होणारा बॅटर. आणखीन एक पहिला धक्का बसला बॅटिंग करणारा जय मल्हार वाशिवली या टीमला. आणि 100 रुपयाचा कॅश प्राइज या गोलंदाजाला दिलं जाईल. नवनाथ कोंडिलकर यांच्या माध्यमातून जो गोलंदाज आहे तिसरा सर्वेश कोंडिलकर, याला आपण पाहतो. या टीम मध्ये आपण जर पाहायला गेलं चांगले खेळाडू जरूर आहेत, कारण राहुल कोंडिलकरचा विचार केला त्याआधी आपण कित्येक वर्ष वासुदेव कोंडिलकर वासू या नावाने संबोधलं जात होतं, त्यांना देखील आपण पाहत होतो. पण यंगस्टरना संधी या ठिकाणी त्यांनी देखील दिल्या आणि प्रमोट केल्या गेल्या, कारण पुढची पिढी तयार होणं गरजेचं आहे. आणि तसंच खरं तर हरेश दुर्गे आणि गोरख रसाल यांनी केलंय, कारण विवेक ठोंबरे, तन्मय ठोंबरे सारखे अगदी आपण दर्जेदार खेळाडू या टीम मध्ये CHB धारणी टीम मध्ये पाहत असतो. मान्यवरांचा शुभागमन या ठिकाणी होतोय. फुलटॉस बॉल सरळ बॅटनं पंकज शिंदेचा फटका, 1 बाउन्स फील्ड केला नीरज कोंडिलकरच्या हातात, चेंडू जाऊन सोपावला आणि एक धाव या बॉलवरती कंप्लीट झाली. टीमची टोटल आता 26 अंकावरती जाऊन पोहोचले. 26 धावा धावफलकावरती आहे सध्याच्या घडीला. पाहुण्यांचं शुभागमन या ठिकाणी होते. बरेचसे मान्यवर आज आपण पाहतोय त्यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. जे ग्रुप ग्रामपंचायत सावरोईचे विद्यमान थेट सरपंच, त्यासोबतच आपण पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष कार्यसम्राट सन्माननीय संतोषभाई बैलमारे यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. मास सुरू राहील माफी असा विसर्ग. संतोषभाई बैलमारे यांचा या ठिकाणी शुभागमन या ठिकाणी फटाक्यांच्या दिशबाजीमध्ये आपण पाहतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि त्याचे तालुका अध्यक्ष, त्यासोबतच ग्रुप ग्रामपंचायत सावरोईचे थेट सरपंच, विकास पुरुष म्हणून त्यांची ओळख आहे, ते कार्यसम्राट संतोषभाई बैलमारे यांचा शुभागमन या मुख्य व्यासपीठावरती होतोय. आयोजक गोरखजी रसाल यांनी खरं सन्मानजनक साहेबांना मुख्य व्यासपीठावरती घेऊन येत आहेत. तर नरजी पाटील साहेब असतील, त्यांचे सर्व सहकारी आपण या मुख्य व्यासपीठावरती पाहतोय. कार्यसम्राट मॅचकडे जाऊया. अगदी साहेबांच्या माहितीसाठी चालू असलेले मॅच, बॅटिंग करणारी टीम वाशिवली, फिल्डिंग करणारी टीम मरे जांभिवली. बॅटची लिडिंग एज फर्स्ट स्लिप मध्ये टिपला जेल आणि यावर मोठा झटका. टीमचा कॅप्टन सहसेनापती, टीमची रन मशीन
पंकज शिंदेला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. 440चा मोठा झटका जय मल्हार वाशिवली या टीमला. या ठिकाणी विकेट डाऊन. आणखीन एक 100चा कॅश प्राइज. परंतु सन्माननीय नरजी पाटील साहेब यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचं देखील स्वागत आपण करूया. आणि जे विद्यमान सरपंच ज्यांच्या सौभाग्यवती आहेत ग्रुप ग्रामपंचायत माझगावच्या, आणि ते खरं तर नरजीदादा पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील स्वागत या ठिकाणी आपण करूया. त्यांच्या समेत आपण पाहतोय खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष, त्यासोबत ग्रुप ग्रामपंचायत सावळीचे विद्यमान थेट सरपंच, कार्यसम्राट सरपंच खरं तर संतोषभाई बैलमारे आपण यांना पाहतोय. तरुणांना रोजगार देणारा हा नेता आहे. कारण रोजगार हा महत्वाचा मुद्दा सध्याच्या घडीला, आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारा हा पहिला नेता आपण पाहत असतो. कारण इंडस्ट्रियल झोन आहे आणि त्या इंडस्ट्रियल झोन मध्ये खरं तर खूप अगदी आपण पाहायला गेलं एज्युकेटेड तरुण आहेत आणि तरुणांना नोकरीची संधी खरं तर नेहमीच हे व्यक्तिमत्व उपलब्ध करून देत असं त्यांचं की स्वागत आपण करूया. आणि संस्कृती समर्थ इलेवन मरे जांभिवली पुरस्कर्ते आहेत आनंद पैठणे, त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. साहेब आपलं देखील स्वागत आहे. आणि रवी दुर्गे यांना देखील विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती. उद्योजक रवी दुर्गे यांना विनंती आहे. अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि युवा उद्योजक रवीजी दुर्गे यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. रोशन पाटील, खरं तर तुमचं 21 बल आहे. कारण आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये राजकारण येऊच नाही, पण धार्मिक गावाची एकता एकजूट आपण जरूर या ठिकाणी पाहतोय. टीमची टोटल झाली 27. 27 धावा. शेवटचा षटक सरळ बाट न फटका. हा बॉल स्लॉट मध्ये होता, त्याला पाक केलं बाजूच्या पार्किंग प्लॉट मध्ये. सबसेकातील निखिल पाटीलच्या बॅट मधून आलाय हा षटकार. हे सर्व मान्यवर आपण पाहतोय. आणि खरं तर मोरबे गावाचा विस्फोटक बॅटर, त्यासोबतच GCPL चे खरं तर एका पर्वाचे अध्यक्ष राहिलेले आहेत चंदूजी राणे, चंद्रकांत राणे यांना विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठावरती. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. CPLच्या एका पर्वाचे अध्यक्ष, त्यासोबत मोरबे गावाचा विस्फोटक बॅटर म्हणून अशी ओळख असलेले चंदूजी राणे यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर युवा उद्योजक रवीजी दुर्गे साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. 3 षटकं या ठिकाणी संपलंय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 33-33 धावा फलकावरती. विशाल, यावरचा बॉल टप्पा पडला, थोडेसे बाहेरच्या दिशेने वलन घेतलं. फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी, त्यापेक्षाही वलन घेणारा बॉल या बॉलवरती आपण पाहिला. बीट केलं यावंच प्रथमेश गायकर जे सलामीला आले आहेत. थोडासा बाग फुटला, ढकलण्याचं काम विशाल या ठिकाणी करतोय. विशाल पाटील एक तेज थरार गोलंदाज आहे. परंतु मी म्हटलं ना या टीमकडे 11 गोलंदाज आहे. कोणी येऊन गोलंदाजी करण्याची क्षमता अगदी या प्लेयर्स मध्ये आहे. विशाल पाटील एक सुरुवातीचा आपण पाहिला आघाडीचा बॉलर म्हणून त्यांच्याकडे ओळखलं जात होतं, पण आता 3रं 4थं षटक त्यांच्या वाट्याला आलाय. आणि या बॉलवरती एक सिंगल एक्झिक्यूट केली. टीमची टोटल पोहोचली आता 34. 34 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. 34 वरती 34 धावा. सध्याच्या घडीला ही टोटल ऑन स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकतो. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष आणि ग्रुप ग्रामपंचायत सावळीचे विद्यमान सरपंच संतोषभाई बैलमारे, त्यानंतर
ग्रुप ग्रामपंचायत माझगावचे उपसरपंच राजूजी महाबदी साहेब, त्यानंतर सरपंच ग्रुप ग्रामपंचायत माझगाव नरेशजी पाटील साहेब, सुनीलजी तोरवे साहेब आणि हरीजी दुर्गे, गोरखजी रसाल या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. यांना ऑन स्क्रीन वरती देखील आपण पाहू शकतो. कॅमेरामॅनचं चांगलं वर्क या ठिकाणी पाहायला मिळत आहे टेनिस मंत्राच्या माध्यमातून. टीमची टोटल आता पोहोचले 34 अंकावरती 34. 34 धावा फलकावरती आहेत. यावरचा बॉल स्लाइस केला, थोडासा बॅटच्या रडार मध्ये चांगलं कनेक्शन नाही आहे. क्षेत्ररक्षक आहेत या टीमचा वंडर बॉय म्हणून ओळख आहे. राहुल कोंडिलकर बॉल वरती आलेत, पॉइंटला आहेत क्षेत्ररक्षक. एक कंप्लीट केली सिंगल. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने वाढेल. जय मल्हार वाशिवली पोहोचले आता 34 34 35 34 35 या धावसंख्येवरती. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. 35 धावा 35 रन्स ऑन बोर्ड. आता शेवटचा षटक सुरू आहे, कारण सध्याच्या घडीला आपण जर पाहायला गेलं चांगली गोलंदाजी राहिल्या, त्यापेक्षा याबद्दलचा बॉल बॅकफुटला जात असताना क्रिकेटचं मादक सौंदर्य स्क्वेअर ऑफ द विकेट गेल्या आणि टीप बॅकवर्ड पॉइंटला फटका खेचलाय. क्लासिकल प्रथमेश गायकरांच्या बॅटमधून आलेला हा क्लासिकल चौकार. आणि प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. ऐवाकासाठी तब्बल 100 नाही, 200 नाही, 300 नाही, तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ते गोरखजी रसाल आणि हरेशजी दुर्गे यांच्या माध्यमातून. ऐवा कॅश पकडा आणि 500 रुपये मिळवा. CHB क्रिकेट संघ धारणी आयोजित पक्षांची करत पाऊस या ठिकाणी पाडला जातोय. आडवा बॅटना फटका अक्रॉस द बॅटेड. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, या बॉल वरती आल्यात आणि तत्पूर्वी डबल कंप्लीट करायची होती, परंतु विकेट डाऊन होईल रनच्या स्वरूपात आणखीन एक. आणि फर्स्ट इनिंग संपले. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. टीम जे मला वाशिवली जाऊन पोहोचले, प्रथम बॅटिंग करत असताना 40 अंकावरती. दुसऱ्या सत्रामध्ये आता करायचं आहे संस्कृती समर्थ 11 मरिये जांभिवली या टीमला 41 या धावसंख्येचा पाठलाग. 4 षटक अर्थात 24 बॉल असतील आणि 41 धावसंख्येचा पाठलाग. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ती गावदेवी आजिवली आणि त्यांच्या विरोधात राधाकृष्ण सावरोली टीम आपल्याला पाहायला मिळेल, कारण सावरोली आणि आजिवली दोन टीमच्या दरम्यान अजून एक बॅटल. चला कॅप्टन या टॉस साठी लगेच इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल, अन्यथा मॅच दुसरी सेकंड इनिंग जशी सुरू होईल, अन्यथा तुम्ही आला नाही तर 3 षटकांचा सामना खेळवला जाईल. चा पाठलाग करायचा आता दुसऱ्या सत्रामध्ये. 4 विकेट म्हणजे नवनाथजी कोंडिलकर यांच्या माध्यमातून 400 रुपयाचा कॅश प्राइज बॉलरसाठी असेल ते डिवाइड करून या ठिकाणी दिलं जाईल. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय या ठिकाणी आदेश कायकर टीम कॅप्टन आजिवली टॉस साठी या सावळे टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. चला आदेश कायकर टीम कॅप्टन आजिवली आपण या, पण त्याआधी जाऊया आपण शुभ सन्मानाकडे. मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण पाहतोय अगदी गरिबांचा दाता, गरिबांचा कैवारी अशी ओळख असलेले आणि प्रत्येकाच्या संकटामध्ये धावून जाणारे नेतृत्व आहे. अगदी समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतं आणि बरीचशी समाजकार्य त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. बरीचसे अगदी शैक्षणिक शिक्षणाचं साहित्याचं वाटप असू द्या, अगदी शिबिरं असू द्या, आरोग्य शिबिरं असू, त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खळापूर तालुका अध्यक्ष आणि त्या समवेत आपण पाहायला गेलं तर ग्रुप ग्रामपंचायत सावरीचे थेट सरपंच, कार्यसम्राट सरपंच सन्माननीय संतोष भाई बैलमारे यांचा शुभ सन्मान सर्व आयोजकांच्या शुभ हस्ते केला जाईल. विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. शेर की झलक सबसे अलग असं म्हटलं जातं ना, ते संतोष भाई बैलमारे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. आला वारा गेला वारा, उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणार देखील नाही संतोष भाई बैलमारे या नावाचा दरारा. आणि आपण पाहतोय इंग्रजांनी
150 वर्ष भारतावरती राज्य केलं. 150 वर्ष राज्य करत असताना भारतावरचं राज्य सोडत असताना त्यांनी आपल्या भारतातून प्रचंड संपत्ती नेली, परंतु संस्कृती नेता आलं नाही. त्या संस्कृतीचं जतन या ठिकाणी केलं जातं. संपूर्ण CHB धारणी टीमचे आयोजक आणि त्यांच्या माध्यमातून विशेष सन्मान कार्यसम्राट संतोषभाई बैलमारे यांच्या शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात आला. तदनंतर जे ग्रुप ग्रामपंचायत माझगावचे सरपंच ज्यांच्या सौभाग्यवती आहेत नरेशजी पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. एक अजून एक दानशूर नेतृत्व त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. दुर्वा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत, त्याचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर आपण जरूर साहेबांचं मनोगत मार्गदर्शन जरूर ऐकणार आहोत. त्याआधी शुभ सन्मान या ठिकाणी ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकतो. मॅच जरूर सुरू राहील. पास आणि ऑनलाईन प्रेक्षक त्यांच्यासाठी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु तदनंतर जो ग्रुप ग्रामपंचायत माझगावचे ज्यांच्या सौभाग्यवती उपसरपंच आहेत या ठिकाणी राजेशजी महाब्दी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. सुधाकर महाब्दी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि तिचं जतन या ठिकाणी केलं जातं. ऑन स्क्रीन वरती देखील पाहू शकतो आलेल्या सर्व मान्यवरांचा गोरखजी रसाल त्याच्या सहकारी मित्रांच्या माध्यमातून शुभ सन्मान या ठिकाणी पार पडला जातो. आता शेवटचा दिवस आहे साहेब या स्पर्धेचा. 5 दिवसाची स्पर्धा आपण पाहतोय. तदनंतर सुरेशजी महाब्दी साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. अजून एक उद्योजक पाऊल म्हणला की उद्योजक भरपूर त्या गावामध्ये आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. मॅच कडे आपण जरूर लक्ष देऊया. अंपायर्स ऑफिशियल्स करता माफी दिलगिरी व्यक्त करतो. मॅच या ठिकाणी चालू राहील. शुभ सन्मान या ठिकाणी पार पडतोय. साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार ऑन स्क्रीन वरती देखील आपण पाहू शकतो. सर्व आयोजक VIP डाईज मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. शुभ सन्मान पंकज बैलमारे यांचा शुभ सन्मान केला जातोय. या ठिकाणी खरतर कट्टर समर्थक संतोषभाई बैलमारे यांचे पंकज बैलमारे यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी केला जातो. मॅच सुरू राहील, परंतु साहेबांचं मार्गदर्शन देखील आपण ऐकणार आहोत, कारण एक कार्यसम्राट सरपंच आहेत. त्यासोबतच जर आपण पाहायला गेलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मोठं पद तालुका अध्यक्ष ते देखील आहेत. त्याला मॅच सुरू राहील. पाठला करायचा 41 धावसंख्येचा, परंतु ऐकूया अगदी जे कार्यसम्राट आहेत, जे प्रमुख मान्यवर आहेत या स्पर्धेला त्यांनी खरं तर उपस्थिती दाखवली. ते सन्माननीय संतोषभाई बैलमारे यांचं मनोगत आणि खरं तर तरुणांसाठी एक मार्गदर्शन त्यांचं जरूर आपण ऐकूयात. धन्यवाद. CHB क्रिकेट संघ धारणी कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे मार्गदर्शक सुनीलभाई थोरवे, माझगावचे नरेश पाटील, सुधाकरभाई महाब्दी, आमचे बंधू, इतर सर्व धारणीचे प्रमुख, ज्यांनी हे सर्व आयोजन केलेलं आहे. गोरख, तुझे सुद्धा खूप खूप अभिनंदन. या ग्राउंडवरती गेले 3 दिवस सामने चालू आहे. आज 4था दिवस आहे, 5वा दिवस, म्हणजे दिवस वाढत चाललेले आहेत. पहिले सामने 2 दिवसात असल्यानंतर 3, 4, 5. धारणीमध्ये ज्या पद्धतीने गोरखच्या माध्यमातून समाज काम चालू आहे, मुलांसाठी क्रिकेटचं आयोजन असेल, इतर सर्व क्षेत्रामध्ये गोरख छानपणे काम करत असतो. आणि निश्चित तुमचं सर्वांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. क्रिकेटच्या माध्यमातून मुलांना आपला संधी भेटते. या परिसरामध्ये तेवढ्याच उत्स्फूर्तपणे क्रिकेटचे सामने बघायला भेटत आहेत. मग ते आसरोटे असतील, धारणे असतील, कोपरी असतील, एवढे सौदा सामने होत असताना त्या सामन्यांमध्ये कुठल्या प्रकारे वादिवाद पाहायला भेटत नाही. हे निश्चित हे कौतुकाचं करण्यासारखं आहे. आपल्या मुलांमध्ये जो बदल पाहायला भेटतोय, आता तरुणांमध्ये जो बदल पाहायला भेटतोय, हे भविष्यासाठी चांगले आहे.
कारण पहिले जर सामने झाले तर त्या ठिकाणी वाद पाहायला भेटायचे, पण जी काही नियमावली तरुण पोरांनी स्वतःहून बनवलेली आहे, म्हणजे 5 दिवस सामने असू द्या, 4 दिवस, 3 दिवस, क्रिकेटच्या ग्राउंडवर कुठल्या प्रकारे वाद झालाय, त्या ठिकाणी पोलीस आलेत, आता असं ऐकायला भेटत नाहीये. निश्चित हा परिवर्तन चांगला आहे आणि तुम्हा सर्व क्रिकेटच्या टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि आजकालचे जे अँकरिंग मी पाहतो, असं वाटतंय काय उत्कृष्ट लेवलचे अँकरिंग, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी त्यांची जी बोलण्याची पद्धत आहे, असं वाटतं आपण टी व्हीवरती आलोय. त्या ठिकाणचे ते अँकरिंग करतात त्याच पद्धतीने आता करतायत. हंपर सुद्धा त्याच पद्धतीने, सर्व लाईव्ह सिस्टीम आहे, सर्व नियमावली आहे, सर्व खूप छान आहे. माझ्याकडून पुन्हा एकदा धारणीच्या क्रिकेट संघासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. एकदा जोरदार साहेबांसाठी, कारण चांगलं मार्गदर्शन आपण ऐकलं. तर यावर जाऊया मॅचकडे, जिथे 41चा पाठला करायचा. तो बॅटिंग करणाऱ्या मरिया जांभिवली या टीमला, परंतु चौकार या बॉलवरती आला आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले 41चा पाठला करत असताना 11 अंकावरती. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. खरं तर गोरखदादा रसाल सर टॉस साठी नेक्स्ट मॅच सावरोली टीमचा कॅप्टन याकडे उपस्थित आहे. आजिवली टीमच्या कॅप्टनला विनंती करूया, आतिश कायकर सर टॉस साठी याकडे, टॉस या ठिकाणी केला जाईल. परंतु 11 धावा पहिल्या ओव्हरमध्ये धावफलकावरती लागल्या गेल्यात. रवीची दुर्गे यांना देखील विनंती असेल, आपण मुख्य व्यासपीठावरती या. अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत व यो उद्योजक आहेत, त्यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या. परंतु 18 चेंडू आता 30 ची गरज आहे. मॅच ऑन आहे अजून सुद्धा, कारण रवी दुर्गे अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर व उद्योजक, त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती, आपलं देखील सहज स्वागत आहे. परंतु आपण पाहतोय की आता आम्हाला देखील या स्पर्धेतून रजा जरूर घ्यावी लागेल, कारण घरच्या मैदानावरती देखील स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे गोरखदादांचा मान राखण्यासाठी या ठिकाणी मी आलोय. परंतु आता 30 धावा अजूनही करायच्यात. यावतचा बॉल काय कमाईचा फटका पाहायला मिळाला, परंतु झेल ड्रॉप झाली आहे. ही चुकी करायची नसते तुम्हाला क्रुशियल मोमेंट वरती, का कॅच नव्हती, ही मॅच होती. नीरज कोंडेलकरचा सोडलेला हा झेल महागडा ठरू शकतो. फिल्डर ऋषीनं सोडलेला झेल हा अगदी संकटामध्ये आणू शकतो फिल्डिंग करणाऱ्या अगदी या वाशिवली टीमला. नक्कीच उपसरपंच आपण पाहतोय सन्माननीय हरेशभाई दुर्गे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आलाय. खरं तर या 500 रुपयाचा कॅश प्राइज मला आठवलं, कारण एक किस्सा या ठिकाणी घडला होता. चिंचवलीची नाईट स्पर्धा, गोरख रसाल फक्त मॅच पाहण्यासाठी आले होते. आम्ही समालोचन करत होतो. गोरख रसाल खरं तर आम्हाला तितकंसं ओळखत नव्हतं, आम्ही त्यांना ओळखत होतो, पण 500 रुपयाचा कॅश प्राइज त्याने आम्हाला दिलं होतं. आणि त्या कधी कलेला दिलेली दात म्हणून आज त्यांचा मान मी या ठिकाणी ठेवला आणि या ठिकाणी मी दाखल झालोय. दानशीर व्यक्तिमत्व आहे, परंतु यावेळेस नाशिकची मिसाल, मुंबईची भेल आता आली आहे. नीरज दादाची भेल ठोकता त्या बॉलवरती षटकार. साठी हरेशभाई दुर्गे आणि गोरखजी रसाल यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गौरव टॉस साठी आपण टॉस तर करून घ्या आपण. सावरोल टीम आम्हाला संपूर्ण माहिती आहे, त्यामुळे कोण 12th मॅन कोण 13 मॅन आम्हाला सर्व माहिती आहे. त्यामुळे टॉस आपण करून घ्या, कारण एक डिसिप्लिन असो मित्रांनो, कारण तुम्ही किती क्रिकेट चांगला खेळता त्याला महत्व नाही, डिसिप्लिन महत्वाचा भाग. पण टीमची टोटल पॅडी सर सांगतील 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि अजून पाठलाग करायचा आहे. तो टार्गेट आहे 41 धावसंख्येचा, अजूनही 22 धावा करायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. 15 बॉल 22. यावरचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू बराच कलय मध्ये. पंकज शिंदे आलेत आणि सोडला झेल. हो हो काय घडलंय, तिसरी कॅच ड्रॉप केली.
आणि आपण पाहतोय चंदूजी राणे जे CPLचे एक परवाचे अध्यक्ष होते, मोरबी टीमचा विस्फोटक बॅटर अशी ओळख आहे. चंदूजी राणे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी चंदूजी राणे यांचा शुभ सन्मान आणि तदनंतर रवीजी दुर्गे जे अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. दोन्ही मान्यवरांना विनंती आपण या मुख्य VIP डाईज मध्ये आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपल्या मॅचकडे संतोषजी जाधव या ठिकाणी आपण पाहतो पाहुणे प्रस्थान करतात. संतोष भाई बैलमारे असतील, सुनील थोरवे, पंकज बैलमारे, सतीश महाब्दी, तदनंतर सुधाकर महाब्दी आणि तदनंतर आपण पाहतोय किशोरदादा पाटील, नरेशदादा पाटील या सर्व पाहुण्यांचा आपण आभार व्यक्त करूया. ह्या स्पर्धेची शोभा तुम्ही वाढवलीत, परंतु षटकार या ठिकाणी आला आहे आणि मॅच आता कंटिन्यू सुरू राहील. पाहुण्यांचं या ठिकाणी प्रस्थान झाले, त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करूया. परंतु टीमची टोटल आता झाली आहे 26 धावा. आता शेवटचे 12 बॉल आणि 15 या धावसंख्येची गरज असेल. चला पाणी घेऊन जा. आता गौरव टॉस तुम्ही आता करून घ्या. अरे पाणी न्या विवेक जा नेता बाबू हे खाली बघ खाली गाडी ना इकडे ये. संतोषभाई मैलमारे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचं मनाच्या अंतकरणापासून CHB क्रिकेट संघ धारणे यांच्या वतीनं आभार व्यक्त करूया. आणि खूप चांगलं मार्गदर्शन पाहायला मिळालं आणि कौतुकाची ठाप आपल्या पाठीवरती देखील पाहायला मिळाली. त्यांचं काही आभार या ठिकाणी कॉम्बॉक्सच्या वतीनं आपण करूया. परंतु आता 15 बॉल शेवटचे बाकी आहेत, 12 बॉल बाकी आहेत आणि 15 धावसंख्येची गरज आहे. यापेक्षाही अगदी मी चांगलं समालोचन करण्याचे या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी केले असं, परंतु घाई प्रचंड आहे कारण घरून एवढे कॉल येत आहेत ना. आता घरी गेल्यानंतर आता माझे 12-13 जरूर वाजणार आहेत कारण घरची स्पर्धा सोडून या ठिकाणी आलोय जरूर, परंतु आता गेल्यानंतर समजेल. समीर बालकर प्रचंड कॉल त्यांचे राहिलेत, परंतु आता शेवटचे 12 बॉल 15 धावा हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल. कारण ही बॅटल महत्वाची आहे. रिंग मैदानाच्या आतमध्ये घेतले जातात. पायडी सर, अंपायर्स ऑफिसर्स खूप महत्वाचा भाग आहे कारण क्रिकेटमध्ये देव त्यांना का म्हटलं जातं. नरेश म्हात्रे सर असेल, त्यानंतर अरुण पारेंगे सर, आपण इथे बसतो सावळीमध्ये समालोचन करत असतो. तदनंतर ते पंच आपण जर पाहायला गेलं, एक प्रचंड रील इन्स्टावरती व्हायरल होते. अंपायरचे इमोशन, भावना त्या रील्समध्ये पाहायला मिळतात. गुड्डा जाधव या इन्स्टा ID वरती ते रील व्हायरल झाली आहे की अंपायरचे पाय खरं तर एवढे प्रचंड वेदनादायक असतात तरी ते मैदानाच्या आतमध्ये अगदी स्तब्ध उभे असतात. एकाच जागेवरती स्तब्ध उभं राहणं तितकंच कठीण आहे. योग्य डिसिजन देणं त्यापेक्षाही कठीण. परंतु क्वालिफाईड अंपायर या क्रिकेटमध्ये देव रसायनीतील मित्र म्हणजे सर्वोत्तर अंपायर्स म्हणून त्यांची ओळख आहे ते नरेश म्हात्रे सर आणि अरुण पारेंगे सर. त्याच्यामध्ये अजून एक नाव ऍड केलं जाईल, अविनाश पारेंगे सर, त्यांना देखील विसरता येणार नाहीये. खूप चांगले अंपायर्स. कारण मी समालोचनाला सुरुवात केली ना, बोरिवलीचं मैदान होतं, मला पॉज घेणं या सर्व गोष्टी माहीत नव्हत्या. मी या ठिकाणी घडलो ना, त्या अंपायरचा देखील हातबल आहे कारण नरेश म्हात्रे सरांनी चांगलं मार्गदर्शन मला केलं. यश कधी पॉज घ्यायचा अशा गोष्टी उद्भवत असतात, त्यामुळे त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. मात्र सुरुवात शेवटचे 12 बॉल 15 स्पीड अप करा मित्रांनो. मॅच रंगली आहे, मॅच ऑन आहे. सतीश शिंदे वाशिवली एक्सप्रेस दाखल झालाय, त्याच्या समोर आहे टीमची रन मशीन मिस्टर डिपेंडेबल नीरज कोंडिलकर. स्वीट शीटचा फटका केल्याचा प्रयत्न फसलाय. लगी तो आबाद नाही तो बरबाद असं म्हटलं जातं आणि हा फटका फसलाय. हा डॉट बॉल आलाय. डॉट बॉल खूप महत्वाचा. इच अँड एव्हरी डॉट बॉल्स इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट असं म्हटलं जातं कारण सध्याच्या घडीला डॉट बॉल वरती कोणती धाव नसते, त्यामुळे डॉट बॉल महत्वाचा. शेवटचे बॉल बाकी आहेत आता 11 आणि करायचे 15. यावेळेचा बॉल पायावरती होता, फ्लोईंग स्लॉक स्वीपचा फटका, एलिमिनेशन कमी टिपला जेल, महत्वाची विकेट. मैदानाच्या बाहेर 440 चा झटका लागलाय. संस्कृती समर्थ मरियाई जांभिवली टीमला.
ताजमहल की बात हो गई पुरानी, अबे सारी दुनिया राम मंदिर की हे दिवानी. आणि चांगलं गीत आपण पाहिलं. सर्वेश कोंडिलकर दाखल झालाय, एक मल्टी टॅलेंटेड सर्वेश कोंडिलकर हा खेळाडू दाखल झालाय. काय कमाईचा खेळ या वर्षामध्ये चालू आहे सर्वेशचा. आपलातून बॅटिंग सरपातल बांधाचा खेळाडू पॅडी सर, परंतु बॅटिंग क्षमता अगदी टॅलेंट तेवढंच भरभरून ठोसून भरलाय अगदी या बॅटरमध्ये. शेवटचे बॉल बाकी आहेत पॅडी सर. 10 आणि 15 धावसंख्येची गरज आहे. सतीश शिंदे खोलात टाकला, याबाजचा बॉल टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी होती आणि तेच करायचं आहे या ठिकाणी. आपण पाहिलं सतीश शिंदे यांना 3 बॉल लगातार या ठिकाणी निर्धाव आले आहेत आणि त्याचाच फायदा बॉलिंग करणाऱ्या टीमला या ठिकाणी नक्कीच बसेल. कारण सध्याच्या घडीला डॉट बॉल खूप महत्वाचा. शेवटचे 9 चेंडू, आता 15ची गरज आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला सर्वेश कोंडिलकर, सर बॅट पटका स्टेट डाऊन द ग्राउंड. पंपास बचावले त्या बॉलवरती, परंतु या ठिकाणी एकच सिंगल आली. शेवटचे 8 बॉल, आता 14 धावसंख्येची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. आपण म्हणतो ना अगदी संघर्ष प्रत्येकाला वाटायला येत असतो, परंतु संघर्ष करण्याची संधी देव त्यांनाच देतो, त्याच्यामध्ये लढण्याची क्षमता असते. तर टॉस साठी या लगेच सावरळ टीमचा कॅप्टन. आता शेवटचे बॉल बाकी आहेत 8 आणि करायचे 14 धावा. आठ बॉल 14ची गरज आहे. मॅच बंदली मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो सूरज कोंडिलकर, दुसऱ्या बाजूला सर्वेश. यावर्षी जोड साकली मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळते. शेवटचे 8 बॉल 14 धावसंख्येची गरज आहे. यस, गोलंदाजच्या खरं तर ऍक्शन वरती थोडासा आक्षेप वर्तवला. ऑन स्क्रीन वरती आता कटाक्ष असेल त्या ठिकाणी आपण पाहतोय. आता गोलंदाजावरती थोडासा आक्षेप वर्तवला गेलाय आणि ऑन स्क्रीन वरती आता या ठिकाणी चेक केलं जाईल. या बस काय घडलंय अपील तर झाली. जो खेळाडू त्याला माहित देखील नव्हता काय झालं, तो देखील अपील करण्यामध्ये व्यस्त होता. दबाव तंत्राचा वापर या ठिकाणी केला गेला, पण अंपायर देखील क्वालिफाईड आहे. त्यांच्यावरती याचा काहीच इफेक्ट होणार नाही. डॉट बॉलला शेवटचा बॉल बाकी आहे. 7 आणि करायच्या 14 धावा. इथे मास्टर माइंड आहेत स्वतः. चला आयोजक या, आपण ऑन स्क्रीन वरती 14ची गरज आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे बराच कालावधीमध्ये. बॉल इनटू देअर फील्डर रनिंग फास्ट अँड इट्स टेकन. टिपलाय झेल आणि संपवलाय. बॅटरचा खेळ सूरज बाद, रोशन बाद झालाय. आणखीन एक धक्का बसला. आदेश कायकर या गावदेवी अज्जेवली या टीमचे कॅप्टन आहेत. टॉस ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो संतोषजी जाधव यांना विनंती करतो आपला शुभ असे. संतोषजी जाधव, आपण या टॉस साठी क्वेश्चन पॅडी सर सांगतील. शेवटचे बॉल बाकी आहेत 6 आणि करायचे आहेत 14 धावा. परंतु टॉस सेटिंगने 4 ओव्हरची मॅच असेल. अंतिम मॅच पहिल्या फेरीतील. सतीश शिंदेने फक्त धाव खर्च केली. दुसऱ्या षटकामध्ये 1. टॉस जिंकलाय सावरळ टीमनं. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. 4 ओव्हरची मॅच असेल, परंतु शेवटचे आता 6 बॉल आणि 14ची गरज आहे. मागच्या मॅच मध्ये देखील कैरेच्या विरोधात जर आपण ती मॅच पाहिली ना, कर्तेश्वर मोठे बिंगा 6 मध्ये 14 धाव्या होत्या आणि ती मॅच करता 1 बॉल 1 धावसंख्येवरती येऊन ठेपली होती. त्या कारणासह आपण पाहायला गेलं ही मॅच देखील बनेल. प्रथमेश गायकर सरळ बॅट ना पटका आणि उडवल्या बॉलला आणि पाठवलाय. बॉल करतो हवाई सफर. या बॉल वरती आलाय निर्णायक क्षणी क्रुशल मोमेंट वरती षटकार. शेवटचे बॉल बाकी आहेत 5 आणि 8 धावसंख्येची अद्यापही गरज आहे. सर्वेश कोंडिलकरनं लगावलेला षटकार अगदी मॅच कडे खरं तर
आपल्या चांगली टीमकडे मॅच झुकवतोय, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. खरं तर याच्यामध्ये भाकीत करणं अत्यंत चुकीचं मानलं जातं आणि तेच आपण पाहतोय की सध्याच्या घडीला सामना अजून बॅलन्स आहे. 5 मध्ये 8 आता करायचे आहेत. त्या विपरीत अगेन्स्ट आपण पाहायला गेला प्रथमेशला रोखायचे आहेत. 5 मध्ये 8 ही बॅटल मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल. खरं तर मी आयोजक गोरखजी रसाल आणि हरीशजी दुर्गे आणि संपूर्ण CHB धार्मिक संघाचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खरं तर दादा तुमच्यासाठी मी जरूर वेळ देता दिलगिरी व्यक्त करतो, कारण संपूर्ण स्पर्धेला येऊ शकलो नाहीये. परंतु आता कॉल भरपूर येत आहेत, त्यामुळे मला आता इथून रजा घ्यावी लागेल. परंतु 5 चेंडू आता 8 धावसंख्येची न्यू बॉल सेकंड चॉईस बॉल घ्या मैदानाच्या आतमध्ये. वेळ आपल्याकडे नाहीये मित्रांनो. लगेच आपण टॉस या ठिकाणी करून घ्यायचा. माफ करा, टॉस झाला आहे नेक्स्ट मॅचचा. परंतु आता वेळ जास्त घेऊ नका, लगेच मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू करा. 5 बॉल शेवटचे बाकी आहेत. 8 धावसंख्येची गरज आहे. 5 बॉल्स रिमेनिंग, 8 रन्स रिक्वायर्ड. इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आता बंदला गेला आणि मॅच जग शेवटच्या बॉलवर पाहायला मिळेल. त्यातील मात्र शंका नाहीये. सर्वेश कोंडिलकर त्याच्या समोर वेल एक्सपिरियन्स म्हटलं जातं. प्रथमेश गायकर आहे, पण तो 5 मध्ये 8 रोखायचे आता प्रथमेशला. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. अगदी येतो पिक्चर, येतो ट्रेलर जाकी आहे. अभि तो पुरा पिक्चर बाकी आहे. 5 बॉल 8 धावसंख्येची गरज आहे. प्रथमेशला कमबॅक करावा लागेल. सहज नसेल अगदी, त्याच्या समोर सर्वेश आहे, सोप्पा नसेल. याचा बॉल बॅटच्या रडारमध्ये आला नाही. जोरदार वेगानं स्ट्रोक केल्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट, डबल साठी निघाले. 2 धावा कंप्लीट होतील का? थ्रो थोडासा वाईड होता आणि यावेळेस 2 धावा कंप्लीट केल्यात, म्हणजे 4 मध्ये आता 6 धावा करायच्यात. आता दोन्ही संघांच्या फासल्या फासफूस 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 करत असतील. आता रंगात आली मॅच रंगात आलेली आहे. आणि आता मात्र माझ्यावरती जोरदार फायरिंग जरूर होणार आहे. पॅडी सर आभार पुन्हा एकदा व्यक्त करतो. आता मॅच रंगत आली आहे. शेवटची बॉल बाकी आहे. 4-6ची गरज आहे अद्यापही आणि सध्याच्या घडीला. यावतचा बॉल लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह यावेळेस पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहे, परंतु पोहोचतील का नाही. काय फिल्डिंग केली आहे. फर्स्ट कमाईचे पाहायला मिळाले. अगदी फिल्डर होते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. किती धाबा त्या बॉलवरती येतील, परंतु या बॉलवरती अंपास रनआउट साठी नॉस्ट्राइक एंड वरती या ठिकाणी रेफर या ठिकाणी केलाय. चेक केलं जाईल. गोरख रसाल आपण ऑन स्क्रीन वरती या. गोरख रसाल चेक जरूर केले जात आहे. आपण ड्रिंक्स घेतल्यानंतर लगेच फील्ड सेटअप करा मित्रांनो. ही विनंती, ही रिक्वेस्ट तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. चेक या ठिकाणी जरूर केलं जात आहे. टेनिस मंत्राच्या माध्यमातून नॉट आउट. बाटा सुरक्षित आहे. धावा या बॉलवरती किती येतील? 5 धावा सर. चेक केलाय या ठिकाणी आणि 2 निर्णय आला तो तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवला.
चेक करून या ठिकाणी चेक केलं आणि चेक केल्यानंतर जो तिसरा पंचांचा निर्णय आहे तो नॉट आउट आहे. त्या कारणाचा तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल, कोऑपरेट करावा लागेल. आणि 12th मॅन परंतु चेक केलं कोणत्या टीमवरती अन्याय होणार नाहीये या ठिकाणी, त्यामुळे कोऑपरेट करा. शेवटचे 3 बॉल आणि 1 धावसंख्या. या बॉलवरती तब्बल 5 धावा कंप्लीट केल्या. चांगला प्रेझन्स ऑफ माइंड करत दोन्ही बॅटर्सने दाखवला. हा नक्कीच स्मार्ट विजन्स त्यांचं शॉप आहे आणि चौकमध्ये आणि त्याचे प्रोप्रायटर युवा उद्योजक जय शेठ पाटील मॅन फ्रॉम धारणी यांचा ठिकाणी शुभागमन झालं आहे. आणि खूप मोठा हातखंड त्यांचा देखील आहे. ना कोणाच्या वादात ना कोणाच्या नादात यशस्वी व्हायचं असेल तर पटा उद्योगात असं म्हणतात ना, असे यशस्वी उद्योजक या ठिकाणी जय शेठ पाटील यांना आपण पाहतोय. शेवटचे 3 बॉल सर बाकी आहेत आणि करायचे आहेत. 1 धावसंख्येची गरज आहे. 3 बॉल 1 मॅच रंगली. शेवटचे 3 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज. हलक्या त्याने डिफेन्स केलाय. 1 धाव 1 धाव 1 धाव 1 धाव कंप्लीट झाली आहे आणि सामना जिंकलाय तो म्हणजे संस्कृती समर्थ मरियाई जांभिवली या टीमनं. परंतु मी घेतो या ठिकाणी रजा आणि धन्यवाद असेल गोरखजी रसाल, हरीशजी दुर्गे आणि संपूर्ण CHB धारणी टीम. अनंत पैठणे टीमच्या पॅकर त्यांना देखील विनंती असेल, त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा टेनिस मंत्राच्या माध्यमातून CHB क्रिकेट संघ धारणी आयोजित ही स्पर्धा. यशला नक्कीच आपण चांगलं समालोचन केलं आणि इथे वडगाव जिल्हा परिषद विभाग प्रमुख आदरणीय गोरख रसाल यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल. यश आपण गोरख रसालच्या विनंतीला मान देऊन 2 मॅच इथे या ठिकाणी अतिशय आपल्या वाणीने या ठिकाणी चांगला रंग भरला आणि या मॅचला मात्र चांगली मजा आलेली आहे. दोन्ही संघ हस्तांदोलन करत आहेत. यश मालकर यांचा सन्मान इथे व्यासपीठावर केला जातो आहे.